चला तर आज आपण बनवणार आहोत खारं वांग। खारं वांग बनवण्यासाठी आपल्याला ही मी 5-6 अशी हिरवीगार अशी वांगी घेतलेली आहेत आणि त्याच्यासाठी लागणार आहेत हिरवी मिरची, लसूण, बरीचशी अशी कोथिंबीर हिरवीगार आणि हे मला शहाजिरं लागणार आहे आणि थोडंसं खोबरं आणि हे दाण्यांचं कूट। मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची, ही लसूण, शहाजिरं, हे 2 चमचे खोबरं घेतलेलं आहे। खोबरं थोडंसं कमीच वापरायचं आणि ही भरपूर अशी कोथिंबीर, आणि हळद आणि अंदाजे मीठ। हे मिक्सरला जाडसर असं फिरवून घ्यायचं। हे बघा आता आपलं खाऱ्या वांग्याचं वाटण तयार झालेलं आहे। हे एका आपण ताटामध्ये काढून घेऊया। असं जाडसरच असं वाटायचं। आता त्याच्यामध्ये मी हे शेंगदाण्याचं कूट असं टाकून घेते, नंतर ते मिक्स करते। छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं। शहाजिरं नसलं तर तुम्ही साधं जिरं पण वापरू शकता, पण शहाजिरांनी थोडीशी टेस्ट वेगळी येते। हे बघा छानपैकी असं मिक्स झालेलं आहे। कलर बघा किती छान दिसतो या मसाल्याचा। अशी छोटी वांगी घेतलेली आहे, त्यांना असं मध्ये कट करून असे 4 भाग करायचे आणि आतमध्ये थोडंसं असं टोकवून बघायचं, जेणेकरून कीड वगैरे असता कामा नये। हे बघा हे बघा वांगी आपली छान अशी चिरून झालेली आहेत। आता त्याच्यात आपण मसाला भरून घेऊया। हे बघा या प्रकारे असा मसाला या वांग्यांमध्ये भरून घ्यायचा। फोडणीसाठी तेल आपलं छानपैकी गरम झालेलं आहे। आता तेलात जाणार हे जिरं, हे मी साधंवालं जिरं वापरलंय, हिंग आणि ही कढीपत्त्याची पानं। आता हे आपण ही वांगी आहे ती एक एक अशी टाकून घेऊया। ह्या भाजीमध्ये आपण पाण्याचा अजिबात वापर करणार नाही आहोत, आपण याला वाफेवरच शिजून द्यायची। आता हा जो आपला राहिलेला मसाला आहे तो पण आपण ह्याच्यावर टाकून घेऊया। हा जो मसाला राहिलेला होता बाकी तो पण या वांग्यांबरोबर असा तेलामध्ये छानपैकी फ्राय करून घ्यायचा। ही खारी वांग्याची भाजी सुकीच असते, पण जर का तुम्हाला रस्सा हवा असेल तर तुम्ही थोडंसं पाणी ऍड केलं तरी चालेल। हे बघा कलर किती छान दिसतोय,
छानपैकी असा ग्रीन असा कलर आलेला आहे. आता मी ताटावर पाणी ठेवून 10 मिनिटाची वाफ देते. हे बघा 10-15 मिनिटं झालेली आहेत आणि आता आपलं खारं वांग रेडी झालेलं आहे. हे बघा खारं वांग आपलं रेडी झालेलं आहे. छान असं कलर पण छान आलेला आहे. तुम्ही पण एकदा करून बघा. हे बघा छानपैकी असं खारं वांग रेडी झालेलं आहे. हे वांग तुम्ही तांदळाची भाकरी, ज्वारी, बाजरीची भाकरी बरोबर खाऊ शकता. खूपच असं अप्रतिम लागतं.